हॅशटॅग नेता म्हणे ह्या निवडणुकीच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण सुरेश पाटील शिवसेनेचे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत। आपण कोथरूडच्या शिवाजीनगर परिसरामध्ये आणि शिवाजीनगर परिसरामध्ये बुलेट पाटील म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांच्या पूर्ण कार्यालयात नेहमी ही बुलेट उभी असते। ते पोलीस ऑफिसर असताना ह्याच बुलेटवरनं त्यांनी अनेक कारवाया केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना बुलेट पाटील असं संबोधलं जातं। आणि आजही त्यांच्या ह्या पूर्ण कार्यालयामध्ये बुलेट ठेवण्यात आलेली आहे। आपल्यावर बुलेट पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या सुरेश पाटील जे महायुतीचे उमेदवार आहेत। सर, सर्वात पहिले तर बुलेट पाटील हे मीडियामध्ये नाव गाजलेलं आहे, सर्वीकडे बुलेट पाटील ही ओळख आहे, काय नक्की कारण आहे, काय म्हणजे स्टोरी आहे? सर्वप्रथम आपल्या न्यूजला शुभेच्छा। मी सुरेश बुलेट पाटील, शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब युतीच्या माध्यमातून BJP RPI युतीच्या माध्यमातून मला तिकीट दिलेलं आहे, म्हणून मी निवडणूक लढवत आहे। 2007ला निवडणूक नगरसेवक अपक्ष निवडणूक म्हणून लढवलेला आहे। तिथपासून 2007 पासून आजपर्यंत माझी समाजसेवा चालू आहे आणि ती समाजसेवा तशीच चालू आहे। बुलेट नाव कसं पडलं सर? नाही, बुलेट हे मी पोलीस खात्यात होतो आणि पोलीस खात्यात असल्यानंतर ते पोलीस खात्यामधली जी कामं आहेत, एखाद्या माणसाला टोपण नाव पडतं, पण ते कधी पडतं? त्याचं कार्य चांगलं असेल तरच टोपण नाव पडतं, त्यातला एक हा भाग आहे बुलेट पाटील। नक्कीच सर, इलेक्शन सुरू झालेली आहे, निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे, कोणते मुद्दे घेऊन ह्या परिसरात तुम्ही जाणार आहेत? ह्या परिसरामध्ये आता मी बरेच वर्षापासून म्हणजे ह्या विभागाचा माझा सहवास 1980 पासून आहे। 1980 पासून आहे। हे आजूबाजूच्या परिसरातली मी पोलीस स्टेशन केलेलं आहे, हे पोलीस स्टेशन केलेलं आहे। हे सर्व असताना इथलं जे स्थानिक जे आहे त्रास जो आहे, तो त्रास कुठल्याही आमदारांना अजूनपर्यंत मिटवलेला नाही। तरी कोणते मुद्दे असतील? आता सध्या चालू म्हणजे प्रदूषण आहे। प्रदूषणमुक्त शिवाजीनगर मानपूर विधानसभा करायची आहे। आता ह्या लोकांनी 15 वर्ष इथं काढली, पण ते इथं विकासाच्या दृष्टीने काही काम केलेलं नाही। आता प्रदूषणमुक्त करायचं जर असेल तर आपल्याला डम्पिंग आणि SMS कंपनी एक आहे, या दोघांमुळे प्रदूषण जास्ती आहे। त्यामुळं TB सारखे आजार वगैरे 60% आमच्या मतदारसंघामध्ये 60% लोक आजारी आहेत, हे SMS कंपनी प्रदूषण। त्याच्यासाठी मी विधायक बनल्यानंतर एका वर्षाच्या आत हे दोन्ही प्रकल्प डम्पिंग आणि SMS कंपनी हे दोन्ही प्रकल्प मी इथून ट्रान्सफर दुसऱ्या ठिकाणी करणार। नक्कीच सर, तुम्ही आता प्रचार सुरू केलेला आहे, कार्यकर्त्यांना तुम्ही भेटत आहेत, काय कार्यकर्त्याची मागणी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्याची मागणी म्हणजे आमचा विभाग, ह्या विभागामध्ये आता जे दोन्ही विधायक आहेत, दोन्ही एक 15 साल एक 10 वर्ष, 10 वर्षामध्ये एकपेक्षा जास्ती काळ त्याचा असे दोन्ही विधायक आहेत। दोन्ही विधायकांनी विकासाची कामं नाहीत, त्यांनी एकच नारा लावलेला आहे, आम्ही नशामुक्ती करणार। अरे नशामुक्ती, आता नशामुक्ती तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष, मग तुमच्या विभागातली नशामुक्ती का नाही केली? तुमच्या विभागात नशामुक्ती का नाही केली? आणि तुम्ही आता लोकांना म्हणजे लोकांना तुम्ही नशामुक्ती करणार, पण नशामुक्ती हे करू शकत नाहीत। नशामुक्ती फक्त बुलेट पाटीलच करू शकतो, दुसरा नशामुक्ती इतर कोणी करू शकत नाही। यांनी जर करायचं असतं तर 15 वर्ष त्यांनी केली, ते 10 वर्ष दोन्ही विधानसभेमध्ये बघा ना, गुन्हेगारी जे वाढली ना, लहान लहान मुलं नशेच्या अधीन गेली आणि ते जे कांड करतात, काय 307 मर्डर वगैरे असे, ह्याला कारणीभूत कोण आहे? मग प्रशासन आहे, तर प्रशासनाचा एक हिस्सा आहे ना, विधायक बी प्रशासनाचा हिस्सा आहे। मग विधायकांनी काय केलं? त्याचा आवाज का पहिला उठवला नाही? सर, ही तिरंगी लढत जमवली जाते, पण खूप मोठे मोठे दावेदार आहेत, अबू आझमी आहेत, स्वतः नवाब मलिक आहेत, तुमचा महायुतीचाच एक भाग तुमच्या विरुद्ध लढतोय, कसं बघताय लढाईकडे? महायुती किती दावेदार असले काय असले, महायुतीचाच भाग आहे तो। नाही दावेदार असले काय असले
तरी माझ्या विभागातील मतदारसंघांना माहिती आहे हा एकच कार्यकर्ता आहे रात्रंदिवस 24 तास कामाला येणारा. ठीक आहे, मतदारांच्या हातातून चुक्या झाल्या असतील, दिलं मतदान, पण त्याचा आता परिचित ते त्यांना माहिती आहे ना. आता पर्याय नाही, आता स्थानिक पाहिजे आणि मी इथला स्थानिक आहे. नवाब मलिकांच्या लढाईकडे कसं बघता? ना मी मानत नाही ना, ते कुणाच्या गटाचे असो. मला महायुतीच्या माध्यमातून मला तिकीट दिलेली आहे. महायुतीच्या माध्यमातून तिकीट दिलेलं आहे. महायुतीच्या लोकांनी सांगितलं माध्यमाला की आमचा पाठिंबा हा सुरेश बुलट पाटीललाच असणार आहे. नक्कीच सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे MIM आहे, मनसे आहे, वंचित आघाडी आहे. या सर्वांचं गणित कुठेतरी फिरेल का वाटतं? राजकीय गणित चेंज होतील का? हे सर्व घटक जे आहेत ना, हे भारताचे नागरिक आहेत. त्याच्यामुळं कुठं बी येऊन ते लढू शकतात ना. महाराष्ट्रात मतदारसंघामध्ये त्यांची नाव नोंदणी आहे, बसू शकतात. ते कुठेही जरी उभे राहिले का त्यांना अधिकार आहे. त्यांना अधिकार दिलेलं ते विधानसभा लढवत आहेत ना. मला काही त्याचा फरक नाही, माझ्यावर काही फरक पडणार नाही. काही इथली जनता, इथले मतदार आहेत ना, हे मतदार मला ओळखतात आणि या मतदारांना माहिती आहे. मतदारांना बी माहिती आहे आम्ही वोट कुणाला जर दिलं तरी रात्री बेरात्री कामाला कोण येणार तर बुलट पाटीलच येणार, हे त्यांना माहिती आहे. अशा कित्येक घटना घडत आलेत, पण बेरात्री फक्त बुलट पाटीलच फोन उचलू शकतो आणि बुलट पाटीलच जागा येऊ शकतो. सर, अबू आझमी असेल किंवा नवाब मलिक असेल यांनी दावे केलेले आहेत का आमचा विजय निश्चित आहे, असं त्यांनी दावे केलेत का आमचा विजय निश्चित आहे? तुम्ही कसं बघता? आता त्यांना असं वाटत असेल की आमच्या विधानसभामध्ये मुस्लिम बांधव जास्ती आहेत, असं त्यांना वाटत असेल. पण मी 80 वर्षापासून आहे ना. माझे बी इतर हिंदू, मुस्लिम, शीख सर्वांशी संबंध आहेत ना. जेवढे ते त्यांच्या कामाला आले नसतील ना, तेवढा हा बुलट पाटील त्यांच्या कामाला आलेला आहे. फेक नेरेटिव्ह जो तुम्ही आरोप करता, फेक नेरेटिव्ह केला आहे, तो कुठे चालेल यावेळी? नाही, चालणार नाही. निवडणुकीमध्ये माझा विजय आहे हे मला माहिती आहे आणि माझ्या मतदारांना माहिती आहे. म्हणजे बुलेट राजा जिंकणार? नाही, बुलट पाटील जिंकणार हे माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. तुम्ही कुठेही विचारा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये, शिवाजीनगर मानपूर मतदारसंघामध्ये कुणालाही विचारा, कधीही विचारा, बुलट पाटील म्हणल्यानंतर कुठला माणूस ओळखत नाही असं तुम्हाला भेटतं ना. कुणाला वाटत असेल मी ह्या प्रांतातला आहे, मी त्या प्रांतातला आहे, हे माझेच गाववाले आहेत, माझेच मतदार आहेत, तर ते कुठले असले तरी मी स्थानिक आहे. हे UP भाषिक असू द्या, कोणी असू द्या, माझे दोस्त कंपनी आहे, माझे मतदार आहेत, त्यांना माहिती आहे दोस्तीला रात्री बेरात्री जागणारा एकमेव माणूस म्हणजे बुलट पाटील. विजय निश्चित आहे. विजय निश्चित आहे. खरं तर बघायला गेलं तर सुरेश पाटील यांना बुलेट पाटील असं संबोधलं जातं आणि #नेतामानेमध्ये आज त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे एका बाजूला अबू आझमी असं मोठं नाव आहे, नवाब मलिक असं मोठं नाव असलं तरी विजयी माझा निश्चित आहे, कारण ह्या गेली 10 ते 15 वर्ष यांनी कोणतीच कामं केलेली नाही आहे आणि महायुतीचा खरा उमेदवार हा मी आहे, त्यामुळे माझा विजयी हा निश्चित असणार आहे असा दावा त्यांनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.